विधीचा बनवा पुरी पेटला. अगं असा कसा विषय काढणार? ए तू पलटी मारू नकोस आता. तू म्हणली होतीस ना होळी झाल्यावरती बोलणार म्हणून. झाला तर संपली होळी कृष्णाई. बरं बघू बघू बिघू काय नाही हा. देवाच्याही मनात हेच आहे की तू बोलावस. बोल आता. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. अरे आई साहेब प्रिया तुम्ही ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. तू इकडे? हा म्हणजे मी ते माझ्या आईची तब्येत थोडी बरी नाहीये ना म्हणून आले होते. सगळं ठीक आहे ना घरी? हो हो सगळं ठीक आहे, तसं काळजी करण्यासारखं नाहीये. किरकोळ प्रवास करू शकते ना तुझी आई? हा तसा करू शकते की. पण असं असं का विचारलं एकदम? काही नाही. तुझ्या आईला ना बोलावून घे. आईला? अगं आता भैरवाचा उत्सव आहे ना, त्यासाठी तुझ्या आईला तुझ्या घरातल्यांना सगळ्यांना बोलावून घे. एवढा प्रवास नाही जमत तिला. आता तर म्हणली प्रवास करू शकते म्हणून. अगं प्रवास म्हणजे ते तिथल्या तिथे घर, दवाखाना, बस, ट्रेन वगैरे नाहीच जमायचं तिला. नाही म्हणजे मला आवडलं असतं तिला इकडे उत्सवाला बोलवायला, पण नको नको ते परत राहायचे वांदे. अगं कसले राहायचे वांदे? एवढं मोठं घर आहे आपलं, राहतील की आमच्या सोबत. आणि बस कशाला? आपण आपली गाडी पाठवते ना आणायला. मग तर झालं. हा अहो नको आई साहेब, मला नाही वाटत ती आजारपणात येईल. तिला ना कुठे जावं असं वाटत नाही बघा. अगं मग तर बोलावंच त्यांना, तेवढाच त्यांचा हवा पालट होईल. ठरलं तर मग तुझ्या आईला तू भैरवाच्या उत्सवासाठी बोलवतेस. हा ते आल्या की आपण बोलणी करून टाकू. कसली बोलणी? आमच्या प्रियाला ना कुठं काय बोलावं काहीच कळत नाही. अगं बोलून घेऊ तुझ्या आईशी. हा बोलून घेऊ. हेच 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 म्हणायचं होतं मला. मी बघते, बोलून बघते. हा नाही 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 बघते बघते नाही. तू एक काम कर, नंबरच देऊन टाक. कृष्णाई बोलेल ना आपली. नको नको नको, मीच बोलते. मी बोलते ना. आता मला जरा घाई आहे, ते अर्जुन सरांनी अर्जुन कामासाठी बोलवलंय. मी लगेच निघते, आपण भेटू नंतर. हा किती घाई ग तुला? तू का बोलत नव्हतीस? चल आता. किती घुसणे मारायचं तुला अजून? घ्या गरमागरम सूप घेऊन आले तुमच्यासाठी. स्पेशल तुमच्यासाठी केलंय बर का. हा वरापती तू पाय दुखत असेल ना तुझा? नाही नको राहू दे. घेते का? घेते की लय भारी झालंय. कोण घेते का? नाही नको. एवढा हातपाय दुखत असताना कशाला हो एवढी दगदग करायची? हा काय बलराम शेठ, अहो एवढ्या फुशारक्या मारल्या आणि बसले तंगड मोडून घरात. आता तुमचा भाऊच जाईल की झेंडावर घेऊन. आता कसला तुमचा नंबर लागतोय? बसा तंगड चोळत. कोण कशाला गेलता ते बोला. स्वतः लय मोठं राजकारणी म्हणता ना तुम्ही. याच्याच काय सगळा प्लॅन फुसका निघाला तुमचा. पोरं पाठवले ती पण एकदम पिदरी. व्हिडिओ व्हायरल करायचा तर इशरूच नका. त्याच्याविषयी न बोललेलंच बरं नाही का? ते असलं बाकाळ प्लॅन करायचं जरा बंद करा. जरा काहीतरी दणका प्लॅन सांगा की. अहो त्याचसाठी सांगतोय, फार्म हाऊस वर येऊन भेटा. काय पाटील, आता काय लंगडे घाला ते होय तिकडे. अहो पाय बरं असताना पण लंगडच आहेत की तुम्ही. या कुबड्यांचीच गरज लागली ना तुम्हाला. बघा आता तुम्हाला पर्याय दिलाय. आयुष्यभर तुमच्या सावत्र भावाच्या कुबड्यांच्या आधारावर जगायचं का स्वतःच्या पायावर उभं राहायचं ते बघा. तुमच्याच फायद्याच आहे. वाट बघतोय मी, जमलं तरी या. मी काय म्हणत होतो, तुम्ही इकडं म्हणजे अर्जुन भाऊजीवर जो हल्ला केला तो या ढोलेने? शाले शाली की बोली म्हणून आता अख्ख्या गावभर रिक्षा फिरू नको.
म्हणजे अर्जुन भाऊजीवर जो हल्ला केला तो तुम्ही? चाले, तुला वाटत नाही का तुझा नवरा मानानं भैरवाच्या डोंगरावर झेंडा घेऊन जावा? कवठेकरांचा खरा वारसदार म्हणून जर मला मान मिळाला तर तुला पण मिरवता येईल का नाही? त्याच्यासाठीच तर करतोय ना सगळे. त्याच्यामुळं आळीमिळी गुपचिळी. हा, फक्त जाऊबाईंना सांगते. हे टंबरेल मेंदू एकदा सांगितल्याला कळत नाही काय? हं? जर कुणाला कळलं ना तर डंबेल आणि तुझं डोकं डायरेक्ट कनेक्शन करील. हा, इला. आह. आई आई कुठून आणायची? म्हटलं खरंच चुकलंय. तो दिवाकर माझा भाऊ काळा की गोरा काही माहित नाही. खरंच चुकलं. नशीब कोणी डिटेल्स मध्ये नाही गेले अजून तरी. पण आता सावित्रीची फॅमिलीच नको ठेवायला पाहिजे होती. आता आई कुठून आणणार? तर आई साहेबांनी एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर. मला ना त्यांना फसवून आता रॉंग वाटतंय. सावी सावी, अरे ज्याच्या नसा नसामध्ये स्वार्थ आणि खोटेपणा ठासून भरलेला आहे त्यांना एवढा पापपुण्याचा विचार करायचा नसतो गे. गरज पडली ना तर तुझी खोटी आई पण उभी करू. हो, पण कशी? ते तू ठरव बाबा. मी काय, मी कोच आहे. मी मार्ग दाखवणार, तुम्ही फील्डवर खेळणार. करा प्लॅनिंग, आणा आई. एक लक्षात ठेव सावी, जेवढा जास्त वेळ घालवशील ना इथे तेवढे प्रकरणाला जास्त फाटे फुटतील. हो ठीक आहे, मी बघेन काय करायचं ते. कुठे? पंचांगात? ए बाई, बघू नको, कृती कर कृती. सावी, तुझ्या माझ्या नशिबामुळे तू त्याची सेक्रेटरी आहे. 24 तास त्याच्या बरोबर असते. त्या गोष्टीचा फायदा करून घे. ही जर संधी गेली ना काहीच होणार नाही. ओ मिस वशिला, कुठे? सर, ऑफिसला जायचंय ना. आता तुम्ही उशिरा आलात ना तरी चालणार आहे. म्हणजे काय आहे, तुमच्या पगारा एवढं तुम्ही काम केलं ना तरी चालेल. घरचं स्वतःचं निवांत आवरून या. काही चुकलंय का माझं? नाहीतर असं कसं? नाही नाही मग असं का म्हणताय? मिस वशिला, सरप्राईज. सरप्राईज? फडके फडके आजपासून कामावर रुजू झाले. फडके, हा आमचा ओरिजिनल विश्वासू आणि हक्काचा सहकारी. तुम्ही केलेल्या सेवेबद्दल तुमचे शतश आभार. धन्यवाद. असं वाटलं सरप्राईज? एकदम बेस्ट. आता माझ्या पाठीमागे 24 तास फिरण्याची, वावरण्याची काही गरज नाही. बाय द वे, कृष्णाईलाही सांगितलंय मी, त्यामुळे त्या कोर्टाची पायरी चढायची पण गरज नाही. माझी अपॉइंटमेंट डायरी. थँक्यू सावित्री. वाह 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 वाह.
अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. पाहिलं, न कसला आवाज, न कसला तमाशा आणि कसलीही भनक न लागू देता त्यानं तुला आल्हाद बाजूला केलंय. तरी मी तुला सांगत होतो सावी, स्वभावात बदल कर, स्वभावात बदल कर, पण नाही ऐकल ती सावी कुठली. हो विश्वंभर साहेब, मी सावी दुसऱ्याच्या तालावर नाही नाचत, नाचवते. बस, भ्रमातून बाहेर ये जरा. दुसऱ्याला नाचवते म्हणे. जागा ठेवली की त्यांनी तुला नाचवायला? याच्या पुढं मी सांगल तसंच करायचं. सर, ते पॉवर प्लॅन्टच्या जमिनीसाठी ज्यांचे सातबारा लागणार आहेत ना, त्यांची फाईल आहे. सर सर एकदा हे बघून एक घ्या. मिनिट, बोला पडके. सर हे ते श्रीरामपूरचे लँडिंगचे पेपर. ठेवा तिकडे. आय विल चेक इट आफ्टरवर्ड्स. सर ऐका ना, म्हणजे त्यांचा माणूस थांबला होता. आपण जर आत्ता लगेच साईन करून दिले ना, तर ही फाईल लगेच तो घेऊन जाणार आहे श्रीरामपूरला. पडके, नवीन आहात का तुम्ही? म्हटलं ना, मी वाचेन आणि नंतर सह्या करेन. सर मी वाचलेत पेपर्स, सगळं ओके. किती वर्ष काम करता इथे? गेल्या 10 वर्षापासून. मी पेपर वाचणं आणि तुम्ही पेपर्स वाचणं याच्यात फरक आहे की नाही? तुमचे डोळे आहेत, माझे डोळे माझे डोळे आहेत. तुमचं डोकं आहे, माझं डोकं आहे. सही तुम्हाला करायची आहे का? नाही सर, तुम्हाला करायची साईन. मग मी ते माझ्या वेळेला वाचेल आणि मग सह्या करेन. त्या माणसाला जर गडबड असेल ना, तर घरी जा म्हणा, पेपर्स पाठवून देईन मी. पडके, तुम्हाला माहितीये मी वाचल्याशिवाय कोणत्याही पेपर्सवर सह्या करत नाही. ओके सर. याचा स्वतःवर तरी विश्वास आहे का नाही? कसं होणार आहे सावे तुझं? अगं प्रिया, अगं काय काय अगं काय कृष्णाई, इकडे जरा महत्वाचं बोलायचंय. काय 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 झालंय? हा, एवढी अर्जंट मीटिंग कसली भरवली आहे? हा, विषय मसुदा अजेंडा काय आहे की नुसताच मथळा आहे? आहे, विषय आहे अध्यक्ष महोदय. आपल्या गृहमंत्री माननीय कृष्णाई कवठेकर यांना आपल्याशी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा मसलत करावयाची आहे. असे का? पण मुद्दा जर का कळला तर आम्हास देखील अनुमोदन द्यावयाचे आहे की नाही हे ठरवता येईल. का बाबा सारे तू पण काय रे तिच्या वयाचा होऊन जातोस कधी कधी. आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय आणि तो विषय आहे अर्जुनचं लग्न. हो का? मुलगी बघितली आहे का बघायची आहे? बघितलीये. हो, कोण आहे? म्हणजे तिचं नाव काय आहे, गाव कुठलंय, घराणं कुठलंय, बघण्याचा कार्यक्रम ठरलाय का ठरायचंय हे मला एकदा सांगा, म्हणजे मी अर्जुनशी बोलेन ना. आणि कसं आहे, त्याने तुला आधीच प्रॉमिस केलंय ना, काही झालं तरी निदान मुलगी बघण्यासाठी तरी मी हजर राहीन म्हणून. मुलगी तो रोज बघतो. गावचं म्हणशील तर आम्हाला माहित नाही, आणि घरानं कुठलंही असे ना, काय फरक पडतो? महत्वाचं काय आहे, मुलीचं नाव. हा, ते नाव आहे सावित्री. काय काय सावित्री? आपल्या सावित्री मॅडम? हो. तुझं काय मत आहे? सावित्री अगं बेस्ट आहे ना. म्हणजे बेस्ट आहे, चांगली मुलगी आहे सावित्री. माझ्या डोक्यात हा विचार कसा नाही आला? अध्यक्ष महोदय, आम्ही हा विचार गेले अनेक दिवस करतो आहोत, पण त्याचं गाडं पुढे सरकत नाहीये ना. आणि आता अडचण अशी आहे की अगदीच अडचण नाही, आम्ही कसं बसं करून ना सावित्रीला फडकीच्या जागी चिकटवलं होतं.
सावलीसारखं सोबत ठेवलं होतं तिला. आता फडके आता परत आलाय ना, आता कसं करायचं? आपल्या बोक्याच्या गळ्यात घंटा कशी बांधायची? नाही त्याचं टेन्शन घेऊच नको ना, फडक्यांचं काय ते मी बघतो. काय आपल्या तिघांना नीट प्लॅनिंग करायला हवं. हा मोका वाया जाता कामा नये. हा फक्त महत्वाचं काय आहे, सावित्री मॅडमनी अर्जुनचा विश्वास जिंकायला हवा. मग काय त्याचीच मर्जी. स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवला नसेल याने, माझ्यावर कसला ठेवतोय विश्वास? रिजेक्ट. रिजेक्ट इज इक्वल टू अर्जुन कवठेकर. रिजेक्ट कवठेकर. तो फडके त्याच्याकडे 10 वर्ष झाली काम करतोय, त्याच्यावर नाहीये ह्याचा विश्वास. आणि विश्वंभर मामा मला सांगतोय याचा विश्वास संपादन कर म्हणून. मामा चमके हा तिरसटनं स्वतःच्या सावलीवर पण संशय घ्यायला मागे पुढे नाही बघायचा. आता आणि काय केलं ग त्यानं? अगं तो फडके त्याचा सगळ्यात विश्वासू माणूस. तो त्याला काय सांगत होता, सर मी पेपर्स वाचलेत, मला अर्जंट मध्ये सही पाहिजे. पण नाही केली त्याने सही. कोण आलं बघ. येऊ का? आई साहेब बसा ना. अगं इथे कुठे बसवते? हे घे. पाणी आणू का? अरे थांबा, आम्ही बसायला नाही आलोय. बाईसाहेब, संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी येणारच होतो, तुम्ही कशाला आलात? तोच निरोप घेऊन आलो. फोन लागला नसल है ना? फादर किती वेळा सांगितलंय तुम्हाला फोन चार्ज करून ठेवायचा. बघ आता तुमच्यामुळे त्यांना तिथून इथपर्यंत चालत यावं लागलं का नाही? सॉरी आई साहेब, ते माझे फादर थोडे विसराळू आहेत ना, त्यांनी चार्जच केला नसल फोन, तेव्हाच तुम्ही फोन केला बघा त्यांना, आणि म्हणून उचलला गेला नसल. सॉरी हा, सॉरी. अगं हो दीपकराव, आम्ही हेच सांगायला आलो होतो, आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला तुम्हाला सुट्टी बरं का? का? आमच्या मुलांना ना कधी कधी लहर येते आमच्या हातचं खायची. त्यामुळे आज संध्याकाळचा स्वयंपाक आम्ही करणार आहोत. अहो मग ह्या अभूतपूर्व सोहळ्यात आमासनी पण सामील करून घ्या की. मी येतो मदतीला. नाही नको. अहो म्हणजे होळीला खूप दगदग झाली आहे ना तुमची. सावित्री तू येते का? मी येते ना. लवकर या, आम्ही होतो पुढे. आले. चलो बुलावा आया है, तो मैंने किचन में बुलाया है. जय सावी माता की. जय सावी माता की. जय सावी. नंदाबाईनी आत्ता कुठे अडवायलाय? टाइम आहे अजून त्याला. काय? काही नाही. ते घराच्या एकदम बाहेर ना एक बोर्ड होता, कृष्णाने उगाच काढला. तू वाचलाच नसशील ना? कसला बोर्ड? भिकारी आणि भटक्या कुत्र्यांना प्रवेश नाही. अगं बाई, राग आला? येऊ दे की मग. काय करणार आहेस? काहीच तर करू शकत नाहीस. नांगीच ठिचली ना तुझ्या अर्जुन सरांनी. आणि तसं बी इथं कुठं CCTV पण नाहीत. मी तू पुरावा गोळा करायचा म्हणशील तर चान्सच नाही. आणि समजा इथं आमच्या हातनं तुझा खून झाला तर आम्ही कृष्णाईला पटकन सांगू, कृष्णाई आम्ही झोपत होतो, स्वप्नात चोर आले, त्यांना पकडायला गेलो, चोरांनी केला हल्ला
आम्ही प्रतिहल्ला केला आणि ह्या सगळ्या गडबडीत तुमच्या सावित्रीचा खून झाला. बापरे नंदाबाईनी, तुम्ही खरंच ग्रेट आहात. म्हणजे सीसीटीव्ही, काही पुरावा नाही, झोपेत चालणं, माझा खून. मी घाबरले हो. पण मला तर लई काम आहे, जाऊ का? त्याचं काय, आई साहेबांनी स्वतःहून मला स्वयंपाकघरात बोलवलंय, त्यांना मदतीला म्हणून जायचं. जाऊ. अच्छा, आता एक दरवाजा बंद झाला घरात शिरण्याचा, म्हणून हे कारण निवडलेस होय आमच्या घरात शिरायला. पण चांगलंय, गुड गर्ल, लायकीतलं काम निवडले. लई फुरफुर करायची नाही, नोकर हायस, नोकराचीच कामं करायची. जास्त उडायचं नाही. नाही, सेक्रेटरी पद तर गेलंच आहे, तर हे काम पण जाईल. चल जा. अगं बाई, खाली पडलं की ग. उचलते. ए पोरी, काही ध्यानात येतंय वय? तू नोकर आहेस आणि आम्ही मालक, तेव्हा जास्त उडायचं नाही. मनात येईल तेव्हा वाकवू शकतो तुला. मालकी नव्हती या घरची, लक्षात ठेवायचं. बोला आई साहेब, काय करायचंय? तशी तयारी करून ठेवली आम्ही. अहो एवढं कशाला करायचं, मी येतच होते की. नंतर तुलाच करायचंय. आता जबाबदारी घ्यायला लाग बरं. काय? काय नाही, सुका झुणका आणि झणझणीत कांदा बटाट्याचा रस्सा करूया. अर्जुनला खूप आवडतो, चालेल का? अहो चालेल, काय पळेल की. ए कृष्णाई, ओळख कुणाचा फोन आलाय? कुणाचा? अगं विमल मावशीचा. अगं काय सांगतेस काय? सावित्री तुला सांगते, ही विमलला आमची खूप जुनी मैत्रीण आहे. अगं एकदा का आम्ही गप्पा मारायला लागलो ना की वय कसं जातो ना काही कळतच नाही बघ. कुठला पण विषय पुरतो बरं का आम्हाला. फोन आलाय ना? हा, आम्ही आलोच हा, जरा बघ. हो हो. कृष्णाई, आता हा न आलेला विमल मावशीचा फोन आहे ना, हाच अर्धा पाऊण तास चालेल. आणि मग सगळा स्वयंपाक सावित्री ताईच करेल. कसं आहे प्रिया, हेच डोकं ना जरा अभ्यासात लावलंस तर बरं होईल. आता इथं माझ्या अभ्यासाचा काही विषय आहे का? उगीच जाता येता माझा अभ्यास काढायचा. चल चल, विमल मावशीची गप्पा मारायच्या, चल. दादा, थोडस महत्वाचं बोलायचंय. आई साहेबांनी मला खरंच सून मानले असं वाटतंय. त्यांचा पहिला टास्क किचन असेल असं नव्हतं वाटलं. सावे, तुला विश्वास मिळवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे.
तिरसट दिसायला हाय फाय पण आवडी निवडीलाही बेसिक आहे त्याच्या. आई साहेब यांना लवकर पुन्हा आठवून. ते पॉवर प्लांटचं काम झालं कळलं आम्हाला. ग्रेट ग्रेट. हा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अभिनंदन. हो दादा, पण आता डोकेदुखी वाढलीये. नाही म्हणजे जमिनी वगैरे अक्वायर करणं हे फार कटकटीची काम असतात ना. हो ना, व्याप तर वाढणारच. ऍक्च्युली मला याच विषयावरती बोलायचं होतं तुझ्याशी. बाबा आता तू कुठं कुठं धावशील, त्यात भैरवाचा उत्सव सुद्धा येतोय, आणखीन व्याप वाढले. तर मला असं म्हणायचं होतं का या कामासाठी आपण ना एखादा चांगला माणूस नेमला पाहिजे. मग तूच का नाही जॉईन होत? नको रे, तुझ्या त्या बिझनेस मधलं. सॉरी व्हॉट? सॉरी आपल्या बिझनेस मधलं बस. आता कसं करेक्ट बोललास? हा, मी करेक्ट जरी बोललो ना तरी मला तुमच्या आपल्या बिझनेस मधलं काहीच कळत नाही. त्यात माझा वेग तुला ठाऊकच आहे, एकदम स्लो. त्याच्यामुळे माझा काही उपयोग नाहीये. म्हणजे बघा माझ्या डोक्यात आलंय, बघ तुला जमतंय का? फडकेला आपण जर का या कामासाठी अपॉइंट केला तर. फडके? हा नाही दादा नको, कारण काय आहे ते माझ्या मीटिंग्स आणि बाकीची कामही मॅनेज करतात ना. हो ते पण आहेच ना. इतके दिवस कसं मॅनेज केलं ना ते माझं मला माहिती. सावित्री मॅडमना अपॉइंट केला तर आपण या कामासाठी. नाही नाही. अरे नाही, छान ट्रेन झाल्या त्या इतक्या दिवसात. आणि फडकेला ना आपण आता जरा प्रमोशन दिलं पाहिजे. नाही दादा नको, मला त्या मिस वशिलांना परत माझ्या डोक्यावर बसवून घ्यायचं नाही. अरे तसं नाहीये. ऐक दादा, आता आपण नको बोलायला या विषयावर. आय एम नॉट फिलिंग वेल. का रे, काय झालं? डॉक्टरांना बोलवायचं का? नाही इतकं काही झालेलं नाहीये, मला थोडस तोंड आल्यासारखं झालंय त्यामुळे. बाबा नक्की तेवढंच आहे ना? हो, बाकी काही नाहीये. आणि ऐक, आपण या विषयावर नंतर बोलूया. ठीक आहे, नंतर बोलू. पण तू थंड काहीतरी पी. येतो मी. कोण आहे रे बाबा? ओ सावी मॅडम, अहो सुट्टीच्या दिवशी एखाद्या माणसाला असं फोन करून त्रास देऊ नये हो. अरे मामा गप रे, ते एकतर मी कुठल्या संकटात अडकली तुला माहित नाहीये. मला ट्रक दुरुस्त करायला शिकवलास, तसं हे सागर संगीत जेवण करायला का नाही रे शिकवलंस? म्हणजे ते कधीतरी पुरणपोळ्या वगैरे ठीक आहे, पण नेहमीच रस्सा भाजी वगैरे नाही येत मला. मामा हसू नकोस, मला मदत कर. म्हणजे त्या तिरसटला मी म्हणू शकेन, मिस्टर तिरसट येलो, चावी के हात का फक्कड झणझणीत झुणका आणि बटाट्याचा रस्सा. अरे वा, अरे मेनू पण भारी आहे की. साधन भारी असून काय उपयोग, यायला नको का? अरे मामा हसू नको, मला सोल्युशन सांग. सावे, मोठ्या बाईसाहेबांनी का तुला कामाला नाही लावलेली? आज तुझी वधू परीक्षा आहे, वधू परीक्षा. त्याने तुला सून म्हणून पसंत केलं ना, म्हणून ते टेस्ट करल्यात सुनाला स्वयंपाक येतोय का नाही. अरे ते सगळं कळलंय मला, पण हे सगळं इतकं अचानक आलंय ना की काही सुचना झालंय बघ. या घरात चांगली चांगली वाटणारी माणसं पण चोल करतात. बरं सावे, आता पहिला कानात इयरफोन घाल आणि फोन बंद करू नकोस. काय तुला अशी फक्कट रेसिपी सांगतो का नाही, तिथे तिरसटराव उंगलियां चाटते रह जाएगा. चालतंय.
सावित्री, सॉरी बरं का, आमचा फोन ना जरा लांबला. काय आहे, इतक्या वर्षांनी तिने फोन केला ना, मग काय मुलं नातवंड सगळ्यांचं पुराण सांगत बसली. अहो काहीच हरकत नाही, स्वयंपाक रेडी आहे. अगं बाई, कमालच केलीस तू. टेस्ट करून बघता का? अगं छान झालंय. अन्नपूर्णेचा हात आहे ग तुझा. सुगरण आहे आमची सावित्री. अहो एवढं काही नाही, ते दीपू ते खूप दिवसांनी मी केला ना स्वयंपाक, तर ते तिखट मिठाचा अंदाज नव्हता ना. एक काम करशील का, हा थोडं तिखट ना जास्त घाल. बर. आमचा अर्जुन एवढा तिखट तोंडाचा काय माहितीये का, एवढं तिखट खातो ना म्हणून. तेवढं तिखट टाका. टाकते. आलंच आम्ही. घ्या मग आता वाढायला. आलीच मी अर्जुन दादाला बोलवून. तिखट, तिरसट तिखट साठी तिखट. मामी कुठे चालली? तूप बीप काय आणि तुझं काही फॅड आहे नवीन? अगं काय नाही गो, अगं अर्जुनला तोंड दिला ना, फोडीले तोंडात, म्हणून त्याच्यासाठी तूप आणलंय. आणि त्याला सांगलंय की काय तिखट खाऊ नकोस बाबा. अरे देवा, सगळं बुमरँग झालं. बुमरँग ह्यो कायचो रंगो गो, रंगपंचमी झाली का? काही नाही मामी. तो काय झाला, त्या मेल्याकना नेहमीच घाई असता. द्या फोनला आराम आता. ये ग मामी बस. विशुदा, विद्याधर, आजचा सगळा स्वयंपाक सावित्रीनं केलाय बरं का. हो का? वा 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 वा. ताई एक काम कर ना, तिलाच वाढू दे ना. वाढ. चला, खूप भूक लागली आहे. हॅलो मिस्टर खानोलकर. थँक गॉड दादा निजून खाल्लो नाहीये. जेवायला बसलोय मी, थोड्या वेळानंतर फोन करतो ना. दादाचं ताट काढून घे. आता त्याने एक घास सुद्धा खाता कामा नये त्या ताटातला. ते त्याच्यासाठी खूप तिखट आहे.
एक मिनिट सर. अर्जुन अगं काय आहे? काय जीव घ्यायचाय का माझा? शांती करू होई, ग्रह शांती. मामी कृष्णाई त्याला हीटचा त्रास होतोय, तोंड आलंय त्याला. अरे देवा. पाणी द्या, पाणी द्या. ठीक आहे, तू आज तूप घ्या आधी. दीपकरावांना बोलवा. कुठे आहेत ते? अरे केवढं तिखट आहे. अहो जेवण त्यांनी नाही, तुमची बेस्ट एम्प्लॉई मिस सावित्रीनं बनवलंय. नंदा अर्जुन अर्जुन अरे ह्या तिची काही चूक नाहीये. कृष्णाई, पुन्हा दरवेळेला पाठीची घालत जाऊ नको. काय चाललंय हे? स्वयंपाकघरात तुम्ही येताच का मिस वशिला? आम्ही तिला बोलवलं होतं आमच्या मदतीसाठी. कृष्णाई, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, या मिस वशिलांना ना एक वाईट सवय आहे स्वतःहून दत्तक जाण्याची. नाही, कोणी मदत मागो ना मागो, जिथे तिथे ना आगंतुकासारखी टपकतातच. आणि बरं, मदत मागायचीच आहे ना, तर 4 भाज्या द्या आणि चिरायला सांग ना घरी जाऊन. कृष्णाई, तू उगीच त्यांना एंटरटेन करतेस हा? काय गरज आहे का? सांग ना, काय गरज आहे? या सावीची ना शांती करून घ्यायला पाहिजे. कधी नाही ती मोना बरोबर वाटली. आपल्या घरात एक अख्खाच्या अख्खा खानसामा नेमलेलं आहे, बरोबर? बरं, त्याच्याकडून काम नाही करून घ्यायचं ना, तर हॉटेलमधून मागवा ना. या कशासाठी? नाही, नोकरी हवी होती, नोकरी दिली. काय राहायला जागा नाही, घर दिलं. फडके गेला म्हणून सेक्रेटरी म्हणून 24 तास तिला माथ्यावर मारून घेतलं. स्वयंपाकघरात कशासाठी? कृष्णाई, मला हे चालणार नाही. अर्जुन कसं बोलतोय सर? हा, तू उगाच आहे परतोस असं नाही वाटत आहे का तुला? जेवण बेताच आहे, मी टेस्ट केले ना स्वतः. तुला तोंड आलंय म्हणून तुला जास्त तिखट लागते, एवढंच. दादा प्लीज आत्ता मला काही सांगू नको, माझं डोकं ना वाईट सटकलेलं आहे. कृष्णाई, मला माफ कर, मी आता काही न खाता चाललोय. एन्जॉय करा. मला दूध हवंय, पाठवणं शक्य असेल तर पाठव. अर्जुन हे अर्जुन, अर्जुन सावित्री, अगं आईसाहेब मी येते. या तिरसटसाठी काहीही केलं तरी उलटच होतं. शाले शाले. काय हो वहिनी? झाडू आणि केराची पेटी घेऊन ये जा. कशाला आणते? कुणाच्या तरी इज्जतीचा फार कचरा होऊन इथं घरभर पसरलाय. तो उचलूयात आणि घराबाहेर लांब फेकून देऊयात. नाही, घरात कचरा ठेवू नये, अभद्र असत.
ए सावित्री इथं बघ की हा? नजर चोरतेस वय ग एरवी एवढे डोळे दाखवतेस आम्हाला आता काय झालं अर्जुन भाऊजींनी थोत्रीत द्यायची तेवढी बाकी ठेवली होती तू एवढी लाचारी लाचार नाही वहिनी, शिकट. खरंच चिकट आहे लई पत्ते पत्ते खेळतेस नव इथं आम्ही आमचे पत्ते ओपन करण्याआधीच तुझं डाव फिसकटला की ग आम्हाला काही करावंच लागलं नाही कसं आहे शाले तुम्ही म्हणाल तसं वहिनी. नाही ग आम्ही नाही इथं स्वतः घरमालकांनी जागा दाखवून दिली आहे तवा निघायचं वहिनी एक मिनिट, जागा दाखवायची राहिली ना. ते आउट हाऊस दिसतंय ना, तिथं जाऊन राहायचं. कृष्णा कितीदा जरी म्हणल्या ना ये ये, इकडे यायचं नाही, तिथंच गप्प पडून राहायचं. आणि कशी नशिबानं थट्टा आज मांडली. गाणं येत असेल ना, हा येतच असेल की, ते गुणगुणत जायचं. दादा खीर आणली. मी दूध मागितलेलं ना काय ह्याच्यात पण चॉईस नाहीये काही पण तुमच्या सावित्रीताईनं सांगितलंय दादा प्लीज ओरडू नकोस, घाबरायला होतं. खाऊन घे, बरं वाटेल तुला. बरं वाटतंय आता कृष्णाईनं केली आहे ना नाहीतर तो बटाट्याचा रस्सा विचार केला ना तरी डोळ्यातून पाणी येत. हे सांग ना कुणी केली खीर. तुला माहिती हवीच आहे का की खीर कोणी केली आहे. हो मग एक काम करूयात, मी जाते आणि खाली जाऊन तुला मेसेज करते की कोणी खीर केली आहे. का कारण परत तू चमचा फेकणार, वाटी फेकणार, उगाच फुकटची आदळापट नको. प्रिया तू पण काय म्हणजे दादा तुझ्याशी बोलायची भीतीच वाटायला लागली रे. परवा पुरणपोळीचं ताट उधळलंस, आता हे. प्रिया बस मला सांग बघू कुणी केली आहे खीर. ही खीर सुद्धा सावित्रीताईंनीच केली आहे. काय हो, आणि याहून महत्वाचं म्हणजे तिला कुणी सांगितलं नव्हतं हे करायला. कृष्णाईने तिला मदतीसाठी बोलवलं होतं आणि तिला विमल मावशीचा फोन आला. फोनवर बोलायला वेळ लागला तिला, म्हणून कुणालाही न सांगता सावित्रीताईने स्वयंपाक करून टाकला एकटीने. आणि नंतर कृष्णाईने सांगितलं तिला की तुला आवडतं ना तिखट, म्हणून तिखट घाल. आणि त्यानंतर सुद्धा कुणालाही न सांगता तिने आपल्याला सरप्राईज म्हणून हे डेझर्ट बनवलं. आणि अशा मुलीला अपमान करून घराच्या बाहेर आकललंय साधा. जाऊ दे, मी तर लहानच आहे, मला कुठे काय कळतं. असं काहीच म्हणणं नाही. तू मोठा आहेस,
आपल्या घरात सगळ्यात जास्त समंजस आहेस. तू बघ काय ते. कृष्णाई, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे या मिस वशिलांना ना एक वाईट सवय आहे स्वतःहून दत्तक जाण्याची. नाही, कोणी मदत मागो ना मागो, जिथे तिथे ना आगंतुकासारखी टपकतातच. नाही, नोकरी हवी होती, नोकरी दिली, काय राहायला जागा नाही, घर दिलं, फडके गेला म्हणून सेक्रेटरी म्हणून 24 तास तिला माथ्यावर मारून घेतलं. सर, मी इथे आहे. इथे इतक्या रात्री एकट्या काय करताय? तुमच्याच बोलण्याचा विचार करत होते सर. ते आता इथून रिक्षा पण मिळणार नाही आणि एवढ्या रात्रीची एसटी पण मिळणार नाही, नाहीतर इथनच जाणार होते. तुम्ही इकडून जा असंच सांगायला आलायत ना? मिस वशिला, होळीच्या दिवशी ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ऍक्शन आणि रिॲक्शन यामध्ये 2 सेकंदाचा ना पॉज असतो. या वाक्याचा ना जरा विचार करा. हो सर, बरोबर आहे. जसा तुम्ही डायनिंग टेबलवर बोलताना विचार केला होता तसा ना? नाही म्हणजे तसाच असेल. हेच हेच याचबद्दल बोलत होतो मी. हे लगेच ना जजमेंट देऊन मोकळं व्हायचं. सॉरी सर. शांत बसा. मी इथे काहीतरी बोलायला आलोय, ते मला बोलू देत. बघा मिस वशिला, मला फार काही बोलायचं नाहीये. मला फक्त 3 शब्द बोलायचे आणि मी निघून जाणार. मान खाली करा, बघू नका माझ्याकडे. मिस वशिला, तुम्हाला मान खाली करा म्हटलं होतं ना मी. मिस वशिला, मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती सहसा मी बोलत नाही. म्हणजे आय हेट दॅट वर्ड, पण तरी मला आज तुम्हाला ती गोष्ट सांगावी लागतीये. मिस वशिला, बघा, तुम्हाला दिसतच असेल मला किती अवघड जात आहे. मिस सावित्री, आय एम सॉरी.
तुम्ही सॉरी म्हणायला आला इकडे? हे बघा म्हणजे मी असा सहसा कधी चुकत नाही, पण म्हणजे माणूस आहे ना मी पण, म्हणजे कधी कधी चुकू शकतो. आणि मी वशिला, तुम्ही तशा नशीबवान आहात की तुम्हाला माझ्याकडून ही गोष्ट ऐकायला मिळाली, ते 2 दिवसात 2दा. बघा म्हणजे मला माहिती नव्हतं की कृष्णाईने तुम्हाला जेवणामध्ये तिखट वाढवायला सांगितलं होतं. म्हणजे मला खरं तर तिखट जेवण आवडतं, पण मला तोंड आलंय हे कृष्णालाही माहिती नव्हतं ना. म्हणजे मी थोडासा ओव्हर रिॲक्ट झालो, पण त्यासाठी मी आता जे बोललो ते बोललो. आणि खीर चांगली झाली होती. खीर चांगली झाली होती. ठीक आहे सर. अहो ठीक आहे काय? खीर खरंच चांगली झाली होती. हो सर, तुम्ही म्हणतायत तसं. मी म्हणतो तर नाही, खीर चांगलीच झाली होती. हे बघा मी वशिला, मी चांगल्याला चांगलं म्हणतो आणि वाईटाला वाईट म्हणतो. आणि हा, खीर चांगली झाली होती. आणि ओके सर, एक गोष्ट बोलू का? म्हणजे तुमच्याकडनं मी एक गोष्ट शिकलीये. ते तुम्ही म्हणला होतात ना की फक्त माफी मागून नुकसानाची भरपाई नाही होत. तर मग आता तुम्हाला पण भरपाई करावी लागेल. मग मी आता काय करणं अपेक्षित आहे? सर, तुम्ही मगाशी एवढी फेकाफेकी केलीत, मला वाटेल तसं बोललात, तर मला पण आता चान्स मिळाला पाहिजे तुम्हाला उलटून काहीतरी बोलायचं. नाही म्हणजे तुम्ही मला कानाखाली नव्हती मारली, फक्त धमकीच दिली होती. तसं मी पण नुसती म्हणजे पिटंपाट झाली आहे ना सर आता. I like it. I like it. I like it, मिस वशिला. म्हणजे कृष्णाई आणि प्रिया सोडून कोणाची हिंमत होत नाही माझ्याशी असं बोलण्याची. म्हणजे कधी कधी त्यांची पण होत नाही, पण तुम्ही केलीत. तुम्ही केलीत मिस वशिला. आय लाईक इट. गुड नाईट. गुड नाईट सर. सॉरी. सॉरी, झोप. झोप.
होतंय का? मग हे काय होतंय? अगं चमकी, तो तिरसट माझ्याशी स्माइल करत बोलला. म्हणजे सावे, आज पतूर इतक्या पोरांनी तुला स्माइली देऊ दे आपले जबडे फाडून घेतले, पण तू त्यांना हिंग लावून बी विचारलं नाही. पण ओ कवठेकर, तुला जरा स्माइल करून काय बोलला? केवढी हुरळून गेलीस बघ की. असं तर नाही ना की त्याला हेट करता करता त्याला लव शिप दिलेस आणि त्यालाच आपला ड्रीम हिरो समजलास? ए काय वेडीस काय? काहीतरीच काय? तो अन माझा ड्रीम हिरो हड. तुला म्हणलं ना मी चमके, माझ्या ड्रीम हिरोची एंट्री कशी होईल? पिक्चर मधल्या हिरो सारखी एकदम फुल टॉस. तो आला रे आला की नुसती गा गा होईल. आ दिसला की नुसती राख 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 होती. मी काय म्हणते सावे, पण राख यागेतूनच येते, म्हणजे असं काही नाही ना? ए हे बघ, त्याला घेऊन सिरियसली चेष्टा नाही करायची हा माझी, मी आधीच सांगते. मी खरंच सिरियस होण्याने घरी पाठवेन मग तुला. नाही नाही, सॉरी सॉरी, मी काय बोललं? काहीच बोललं नाही. पण मी इथंच बरी आहे. मी काय म्हणते सावे, तो तिरसट थोडस स्माइल देऊन बोलला, हे म्हणजे खरंच मोठी अचिव्हमेंट म्हणायला हरकत नाही. तू त्याच्यासोबत भांडू नको म्हणजे झालं. त्याच्यासोबत जसं चाललंय ना, चालू दे. चमके, एखाद्याला कामात यश मिळत नसलं ना की त्याने कामाची पद्धत बदलावी. तत्व नाही. माणसाने झाडासारखं असावं, पानं बदलावी, मूळ नाही. तो भांडला की मी पण भांडला. सावे, असं नकोस करू. त्यांनी एक कॉल पुढे घेतलंय ना, आता तू उगाच खाजून खरूच काढू नको म्हणजे बस. एवढंच म्हणायचं मला. हो, झोप आता. झोपते, तू बी झोप. आतापर्यंत केलेल्या कामात कुठेतरी अर्ध पाऊल पुढे आलोय ना, याचा आनंद आहे मला. आणि या आनंदानं फक्त कामापुरतं आहे बरं का. उगाच काहीतरी दुसरं डोक्यात ठेवू नकोस तू. झोप आता गप, नाहीतर मामा उठल. सावित्री, सावे, तुझा बासुरीवाला आला बघ. झोप गप. काय करू मी या बासुरीवाल्याचं? जाऊ दे, परत बाहेर गेले की सटके. अर्जुन थांब. अर्जुन, तू लोकांसाठी काय केलंस, काय करतोस हे कदाचित लोक लक्षात नाही ठेवणार. तू काय बोलून गेलास हे कदाचित लोक विसरतील, पण तू वागतोस कसा हे लोक कधीच विसरणार नाहीत, हे लक्षात ठेव. कालचं तुझं वागणं जरा. दादा, मला मान्य आहे माझी चूक झाली आणि त्यासाठी मी सॉरी सुद्धा म्हटलं. गुड, आवडलं मला तुझं जेस्चर. गुड.
आणि हे बघ, सावित्री मॅडम खरंच खूप चांगले आहेत, गुणी मुलगी आहे ती. त्यांना वशिल्यावरती नाही, त्यांच्या कर्तृत्वावरती नोकरी मिळाली. त्या क्वालिफाईड होत्या म्हणून त्यांना नोकरी मिळालेली. तू त्यांना सारखं मिस वशिला म्हणतोस, हे खरंच मला नाही आवडत. सावित्री मॅडम खरंच खूप चांगले आहेत. तू त्यांना सारखं मिस वशिला म्हणतोस, हे खरंच मला नाही आवडत. खरं तर ना, तुम्ही दोघेनं मला एकसारखे वाटता. म्हणजे तुम्ही दोघंही भविष्याचं चित्र काढत नाही, तर वर्तमानाचं चित्र कसं सुरेख दिसेल याकडं तुमच्या दोघांचाही कल असतो. दादा, मी चुकलो हे सांगतोस इतपत ठीक आहे, पण ती आणि मी, तिचं आणि माझं कंपॅरिझन का? अरे म्हणजे मला इतकंच म्हणायचंय का सावित्री मॅडम खूप हालाकीच्या परिस्थितीतनं स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही स्वप्न उराशी बाळगून इथं आलेले आहेत. हे बघ, आतापर्यंत केलेल्या कामात त्यांनी काही चूक केली आहे का? त्यांनी आपल्या कामामध्ये कधी दिरंगाई केली आहे का? उलट त्या स्वतःचं काम सांभाळून आपल्या सगळ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करत असतात. का? कशासाठी? आता असं बोलल्यानंतर मी पुढे काय बोलू? मला फक्त इतकंच वाटतं का आपल्या वागण्यामुळे त्यांच्या स्वप्नांना तडा तर जात नाहीये ना, याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. अर्जुन, किती साधी अपेक्षा होती रे त्यांची, की तू त्यांचं कौतुक करावंस, स्वयंपाक छान झाला एवढं साधं त्यांना म्हणावंस तोंडावरती. बघ, ऑफिसचं काम सांभाळून, एवढा सगळा व्याप सांभाळून त्या तुझ्यासाठी एवढं सगळं करतात. तुझ्यासाठी त्यांनी एवढा छान स्वयंपाक केला. या मिस वशिलाची एवढी तरफदारी का करतो दादा?